पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणामधून अमरावती आणि बडनेरा शहराला जो आहे तो नियमित पाणी पुरवठा होतो। परंतु पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जी आहे ती 30 वर्षापूर्वी टाकलेली आहे आणि त्यामुळे ही पाईपलाईन जर आपण पाहिलं तर पूर्ण जीर्ण झालेली आहे। त्यामुळे नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, सध्या मी नांदगाव पेठ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। नवीन पाईप जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। 30 वर्ष जुनी जी आहे ती संपूर्ण पाईपलाईन आहे, त्यामुळे वारंवार जी आहे ती पाईपलाईन फुटत असते। आताही 2 ते 3 दिवसापूर्वी जी आहे ती अशाच पद्धतीने पाईपलाईन फुटली होती। त्यामुळे जवळपास 865 कोटी रुपये खर्च करून जी आहे ती ही नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे। जवळपास 55 किलोमीटर म्हणजे अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणापासून ते अमरावती शहरापर्यंत अशी 55 किलोमीटरची लांब ही पाईपलाईन टाकली जात आहे। आपण बघू शकतो मोठे जवळपास 6.5 फूट असे रुंदीचे जे आहे ते संपूर्ण पाईप आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो राजस्थान मधून हे संपूर्ण पाईप आणल्या गेल्याचं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 30% जे आहे ते काम पूर्ण झालेलं आहे। साधारणतः 2027 मध्ये जे आहे ते हे पाईपलाईनचं काम पूर्ण होईल असा अंदाज जो आहे तो सांगण्यात आलेला आपण बघू शकतो। ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पाईप जे आहे ते टाकण्यासाठी आणलेल्या जवळपास 55 किलोमीटरची पाईपलाईन आहे। ही पाईपलाईन सुरू झाल्यानंतर वारंवार ज्या पद्धतीनं पाईपलाईन फुटते हा पाईपलाईन फुटण्याचा त्रास जो आहे तो कमी होणार आहे आणि नियमित पाणी पुरवठा जर आपण पाहिलं तर अमरावती शहराला होणार आहे। तब्बल 865 कोटी रुपये खर्च करून जी आहे ती ही नवीन पाईपलाईन अमरावती शहरासाठी टाकण्यात येत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।